हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा स्मार्ट बीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2024साठी उपयुक्त असे 30 प्रश्न अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपण 2016 TET पेपरमध्ये जे सामाजिक शास्त्र घटकावर एकूण 60 प्रश्न विचारले होते त्यापैकी 30 प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. कारण यापूर्वी भाग 1 मध्ये 30 प्रश्न मी अपलोड केलेले आहे. आज उर्वरित 30 प्रश्नांचा सराव आज आपण करणार आहोत. तर चला सुरुवात करूया या प्रश्नमालिकेला. प्रश्न पहिला, सूर्यमालेमध्ये लघुग्रह खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहाच्या दरम्यान आहेत? पर्याय 1 पृथ्वी व मंगळ, 2 मंगळ व गुरु, 3 गुरु व शनी, 4 पृथ्वी व शुक्र. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे मंगळ व गुरु या ग्रहादरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे. प्रश्न दुसरा, खालील पर्यायापैकी बहिर्ग्रह कोणता? पर्याय 1 बुध, 2 शुक्र, 3 पृथ्वी, 4 शनी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे शनी. शनी याला बहिर्ग्रह म्हटल्या जाते. प्रश्न तिसरा, विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस रिकामी जागा म्हणतात. 1 प्रतिरोध प्रकारचा, 2 आरोह अभिसरण, 3 आवर्त, 4 प्रत्यावर्त. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे या पावसाला आरोह अभिसरण प्रकारचा पाऊस म्हटलं जातं. प्रश्न चौथा, रिकामी जागा हा सर्वात मोठा महासागर आहे. 1 हिंदी, 2 पॅसिफिक, 3 अटलांटिक, 4 आर्टिक. योग्य पर्याय आहे 2. पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे, ज्याला आपण प्रशांत महासागर असं सुद्धा म्हणतो. प्रश्न पाचवा, चंद्र पूर्णपणे झाकला जातो त्या स्थितीतील ग्रहणाचा प्रकार कोणता? 1 खग्रास चंद्रग्रहण, 2 खंडग्रास चंद्रग्रहण, 3 कंकणाकृती आणि 4 यापैकी नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे त्याला खग्रास चंद्रग्रहण असं म्हटलं जातं. प्रश्न 6वा, जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास रिकामी जागा म्हणतात. पर्याय 1 उपसागर, 2 सामुद्रधुनी, 3 आखात, 4 खाडी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे आखात. म्हणून जमिनीत आत घुसलेला जो सागराचा निमुळता होत जाणारा भाग असतो त्याला आखात म्हणतात. प्रश्न 7वा, किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडलेला सर्वात उथळ भाग रिकामी जागा होय. 1 खंडांत उतार, 2 भूखंड मंच, 3 सागरी मैदान, इथे मैदान पाहिजे मित्रांनो, 4 सागरी डोह. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे भूखंड मंच. म्हणून किनाऱ्यालगत असलेल्या समुद्रात बुडलेला सर्वात उथळ भाग म्हणजे भूखंड मंच होय. प्रश्न 8वा, जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? तर पर्याय 1 आहे ॲल्युशियन, 2 आहे कुरिल, 3 आहे पोर्टारिको, 4 आहे मरियाना. म्हणजे जगात ही मरियाना आहे. मित्रांनो, ही मरियाना गर्ता कोणत्या महासागरामध्ये आहे त्याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. प्रश्न 9वा, जगातील सर्वात मोठे वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड कोणता? 1 ऑस्ट्रेलिया, 2 आफ्रिका खंड, 3 उत्तर अमेरिका, 4 दक्षिण अमेरिका. योग्य उत्तर आहे 2 पर्याय क्रमांक 2 म्हणजे आफ्रिका खंड. जगातील सर्वात मोठे जे वाळवंट आहे त्याचं नावसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर कराल अशी अपेक्षा ठेवते. तर म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे आफ्रिका खंडामध्ये जगातील सर्वात मोठं वाळवंट आणि जगातील सर्वात लांबीची नाईल नदी आहे. प्रश्न 10वा, रिकामी जागा हा अमेरिकेतील फिल्म उद्योग आहे. 1 बॉलिवूड, 2 टॉलिवूड, 3 हॉलिवूड, 4 सन फ्रान्सिस्को. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे हॉलिवूड हा अमेरिकेतील फिल्म उद्योग आहे. प्रश्न 11वा, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये रिकामी जागा व रिकामी जागा खनिजे आढळते. 1 सिलिका व मॅग्नेशियम, 2 सिलिका व ॲल्युमिनियम, 3 निकेल व लोह, 4 लोह व मॅग्नेशियम. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे निकेल व लोह हे पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये आढळणारे खनिजे आहेत. प्रश्न 12वा, अग्निज खडकातील गॅब्रो या मूळ खडकापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो? 1 सर्पेटाईन, 3 संगमवर, 3 स्लेट, 4 क्वार्टझाईट.
योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सर्पेटाईन गॅब्रो यापासून सर्पेटाईन हा खडक तयार होतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 13वा. चीनमध्ये लोयसचे मैदान हे रिकामी जागाच्या वाळवंटातून वाहून आणलेल्या वाळूच्या सूक्ष्मकणांच्या निक्षेपणातून तयार झालेले आहे. 1 कलहारी, 2 अटकामा, 3 थर, 4 गोबी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे गोबी वाळवंट. प्रश्न 14वा. ऑस्ट्रेलियातील मरे नदीची उपनदी कोणती? पर्याय 1 नमोई, 2 डार्लिंग, 3 थॉम्सन आणि 4 फिलंडर्स. योग्य पर्याय आहे 2 म्हणजे डार्लिंग ही मरे नदीची उपनदी आहे. प्रश्न 15वा. गॅट या जागतिक संघटनेची स्थापना रिकामी जागा यावर्षी झाली. पर्याय 1 1946, पर्याय 2 1947, पर्याय 3 1948, पर्याय 4 1949. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 1948 मध्ये गॅट या जागतिक संघटनेची स्थापना झाली. मित्रांनो, गॅट ही एक जागतिक व्यापाराचे नियमन करणारी एक अनौपचारिक संघटना आहे आणि जगातील अनेक देश या संघटनेचे सदस्य आहे. तुम्हाला माहीतच असेल की गॅटची जी बैठक झाली 1986 मध्ये आणि या गॅटच्या बैठकीच्या चर्चेतूनच वॅटो म्हणजे जागतिक व्यापार संघटना उदयास आली होती. कधी? 1986 मध्ये. तर गॅट ही संघटना कधी स्थापन झाली? 1948 मध्ये. प्रश्न 16वा. महाराष्ट्र राज्याची स्थापना रिकामी जागा या दिवशी झाली. पर्याय 1 1 मे 1960, पर्याय 2 1 मे 1961, पर्याय 3 1 मे 1958, पर्याय 4 1 मे 1959. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि तो आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. प्रश्न 17वा. कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या शेती प्रकारास रिकामी जागा म्हणतात. 1 बागायती शेती, 2 सखोल शेती, 3 विस्तृत शेती, 4 फलोत्पादन शेती. योग्य उत्तर आहे सखोल शेती. कारण सखोल शेती ही कमीत कमी जमिनीचं क्षेत्र हे कमी असते आणि या जमिनीच्या क्षेत्रामध्ये कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढलं जाते, म्हणून या शेती सखोल शेती असं म्हणतात. प्रश्न 18वा. दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा कोणता? 1 कोल्हापूर, 2 रत्नागिरी, 3 सिंधुदुर्ग, 4 सांगली. पर्याय क्रमांक 3 म्हणजे सिंधुदुर्ग हा दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा आहे. प्रश्न 19. बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणता व्यवसाय म्हणतात? पर्याय 1 प्राथमिक, पर्याय 2 द्वितीयक, पर्याय 3 तृतीयक, पर्याय 4 चतुर्थक. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे त्याला चतुर्थक व्यवसाय असं म्हणतात. प्रश्न 20वा. महाराष्ट्र राज्यातील रिकामी जागा अतिद्रुत गतीने एकमेव महामार्ग आहे. 1 मुंबई पुणे, 2 मुंबई नागपूर, 3 मुंबई कोल्हापूर, 4 मुंबई अमरावती. पर्याय क्रमांक 1 म्हणजे मुंबई पुणे हा महाराष्ट्रातील अतिद्रुतगती एकमेव महामार्ग आहे. कोणता? मुंबई पुणे. प्रश्न 21. तीस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदींच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग रिकामी जागा आहे. पर्याय 1 पश्चिम हिमालय, 2 मध्य हिमालय, 3 पूर्व हिमालय, 4 वायव्य हिमालय. पर्याय क्रमांक आहे 3 म्हणजे पूर्व हिमालय हा तीस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग आहे. मित्रांनो, हा प्रश्न योग्य प्रकारे लक्षात ठेवायचा आहे कारण हिमालयाचे जे भाग आहे ते आपल्याला नेहमी विचारल्या जातात. जसं पश्चिम हिमालय हा सिंधू नदीपासून नेपाळच्या सीमालगत असणाऱ्या काली नदीलगत पसरलेला आहे. मध्य हिमालय हा काली नदी ते तीस्ता नदीपर्यंत मध्य हिमालय आहे. पूर्व हिमालय हा तीस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदींच्या दरम्यानचा भाग आहे आणि हा अरुणाचल प्रदेश हा पूर्व हिमालयाने व्यापलेला एक प्रदेश आहे. प्रश्न 22वा. पंजाबचा राज्य पक्षी रिकामी जागा आहे. 1 पोपट, 2 बाज म्हणजे गरुड, 3 कबूतर, 4 कावडा. पर्याय क्रमांक आहे 2 म्हणजे पंजाबचा राज्य पक्षी हा बाज आहे आणि पंजाबचा राज्य प्राणी हा काळवीट आहे. म्हणजे आपल्याला इथे विचारलं आहे की पंजाबचा राज्य पक्षी
तर तो आहे बाज, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. मित्रांनो, मग महाराष्ट्राचा राज्य पक्षी, राज्य प्राणी आणि राज्य वृक्ष काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. प्रश्न 23. अंबाला हे शास्त्रीय उपकरणाची निर्मिती करणारे शहर असल्याने त्यास रिकामी जागा शहर म्हणतात. 1. औद्योगिक, 2. धार्मिक, 3. पर्यटन, 4. विज्ञान. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे विज्ञान शहर म्हणतात. अंबाला या ठिकाणी शास्त्रीय उपकरणांची निर्मिती केली जाते, त्यामुळे या शहराला विज्ञान शहर असेही म्हणतात. उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग. 1. सातपुडा, 2. सह्याद्री, 3. विंध्य, 4. अरवली. पर्याय क्रमांक आहे 3 म्हणजे विंध्य पर्वतरांग ही उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारी एक सीमारेषा म्हणून ओळखली जाते, म्हणून पर्याय क्रमांक 3 म्हणजे विंध्य पर्वतरांग ही उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखली जाणारी पर्वतरांग आहे. प्रश्न 25. रेषालेख व स्तंभालेख रिकामी जागा आहे. 1. एकमितीय, 2. द्विमितीय, 3. त्रिमितीय वितरणात्मक आकृती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे एकमितीय आकृती आहे, 1 डायमेन्शनल आकृती आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न 26. अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर रिकामी जागा आहे. 1. माउंट मॅककिन्ले, 2. माउंट मिचेल, 3. माउंट अकोनकाग्वा, 4. माउंट एल्ब्रुस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे माउंट अकोनकाग्वा हे अँडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न 27. टांझानिया आफ्रिकामधील मृत ज्वालामुखी कोणता? 1. फुजियामा, 2. माउंट किलिमांजरो, इथं माउंट किलिमांजरो पाहिजे, 3. काटमाई, 4. व्हेसुव्हियस. मित्रांनो, योग्य पर्याय क्रमांक आहे 2 म्हणजे माउंट किलिमांजरो हे टांझानियामधील मृत ज्वालामुखी असलेले ठिकाण आहे. हा प्रश्नसुद्धा वारंवार विचारला गेलेला आहे, म्हणून जे काही मृत ज्वालामुखी आहे वेगवेगळ्या देशामधले ते आपल्याला योग्य प्रकारे लक्षात ठेवायचे. प्रश्न 28. खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? 1. मांड सरोवर, 2. उलर सरोवर, 3. दाल सरोवर, 4. सांबर सरोवर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सांबर सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, म्हणून हा पर्याय इथे वेगळा ठरतो, म्हणून बाकी ते 3 आहे ते गोड्या पाण्याचे सरोवर आहे, सांबर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. मित्रांनो, सांबर सरोवर हे कुठे आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. पुढचा प्रश्न 29. कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि रिकामी जागाला जोडतो. पर्याय 1. नोवा स्कोटिया, 2. मॉन्ट्रियल, 3. ओटावा, 4. व्हॅन्कुव्हर. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे ओटावा. कोलंबिया आणि ओटावा यांना जोडणारा एक मार्ग आहे, त्याला कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग म्हटलं जाते आणि तो कोलंबिया आणि ओटावा या 2 शहरांना जोडतो. प्रश्न 30. खालील आकृतीतील धबधब्याचा योग्य क्रमांक कोणता? एक इथे आकृती दाखवली आहे, म्हणजे एक पर्वतासारखा भाग दाखवला आहे, इकडे सपाट भाग दाखवलेला आहे, तर मग यामधला धबधबा कोणता असा हा प्रश्न आहे. अशा प्रकारच्या आकृत्या सुद्धा पेपरमध्ये विचारल्या जातात. तर बघा, धबधबा हा उंचावरून पडणारा असतो, उंचावरून पाण्याचा प्रवाह येतो आणि तो खाली पडतो. तर आपल्याला हा पाण्याचा प्रवाह दिसतोय आणि हा उंचावरून पडतोय, म्हणून आपला पर्याय होईल 3. म्हणून योग्य पर्याय आहे 3 आणि आकृतीमधला नंबर आहे 3, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा धबधब्याचा योग्य क्रमांक आहे. मित्रांनो, आजच्या या प्रश्नमालिकेतील 29 प्रश्न या ठिकाणी संपले आहे. या ठिकाणी 2016ला जे एकूण 60 प्रश्न आले आहेत त्याचा सराव आपण इथे पूर्ण केलेला आहे. यानंतर आपण असेच महत्त्वपूर्ण TET टेट संदर्भात जे काही व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते घेऊन मी नक्कीच आपल्यासोबत येईल. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या काही चांगल्या वाईट कमेंट्स असेल त्या पण माझ्यापर्यंत येऊ द्या, म्हणजे माझ्या
या मालिकेमध्ये काही सुधारणा मला करता येईल आणि वाटलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.